तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जिगाव प्रकल्पातील बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश. शेगाव तालुक्यातील जिगाव प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्ते बांधकामाची निविदा मिळवण्यासाठी एका कंत्राटदाराने बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जिगाव धरणाच्या खालच्या भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कामासाठी सुमारे 15,63,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या प्रक्रियेत नंदुरबार येथील निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिया कंपनीने सहभाग नोंदवला होता. निविदेसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना संबंधित अधिकाऱ्यांना संशयास्पद बाबी आढळून आल्या. कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या अनुभव प्रमाणपत्रात मूळ कामाची किंमत 80 लाख रुपये असताना ती बनावट कागदपत्रात 5,80,00,000 रुपये दाखवण्यात आली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीत हे प्रमाणपत्र चाळीसगाव नगर परिषद कार्यालयाचे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ते पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि प्रशासनाची जबाबदारी. या प्रकरणी सहाय्यक अभियंता उमेश भाऊराव पाचपोर यांच्या फिर्यादीवरून कंत्राटदार विलास शंकरराव पाटील याच्या विरोधात शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 420, 468 आणि 471 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासनाच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये अशा प्रकारचे बनावट कागदपत्र सादर करून काम मिळवण्याचे प्रकार वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात अधिक कठोर तपासणी व्यवस्था लागू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान जिगाव प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थितीही चिंताजनक आहे. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवरील 4 गेटचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक वर्षांपासून ते रखडलेले आहे. कामात होत असलेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च सातत्याने वाढत चालला आहे. एकीकडे कागदोपत्री भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे प्रत्यक्ष विकास कामे संथ गतीने होत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे शेतकरी, स्थानिक नागरिक आणि पाणी वापरकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. या प्रकल्पावर परिसराच्या शेती व पाण्याच्या उपलब्धतेचा मोठा भार अवलंबून आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा गैरप्रकारांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होणार आहे. प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेतली नाही तर भविष्यातही असे प्रकार सुरू राहण्याची शक्यता आहे. दोषींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.